नमस्कार बंधू आणि भगिनींनो, शीख धर्मियांचे श्रद्धास्थान हुजूर साहिब सचखंड गुरुद्वारा, माहूर येथील रेणुका देवीचे शक्तीपीठ, शिल्प सौंदर्याचा अप्रतिम नमुना होट्टल मंदिर, विस्तीर्ण गोदावरीचा सहवास लाभलेला मी नांदेड बोलतोय। गेल्या 10 वर्षात देशात, राज्यात आणि नांदेडमध्ये मी अनेक चांगले बदल पाहिलेत। महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने जाताना मी पाहतोय। नांदेडच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गासाठी देवेंद्रजींनी विशेष प्रयत्न केले। 3 जिल्ह्यांसाठी वरदान ठरणारा हा 184 किलोमीटरचा मार्ग 95 गावातून जाणार आहे। वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पाचं लोकार्पण मोदीजींनी केलंय। नांदेड ते बिदर या प्रस्तावित रेल्वे प्रकल्पासाठी 750 कोटी रुपये मंजूर झालेत। शीख बांधवांसाठी पवित्र असलेल्या 2 ठिकाणांना जोडणारा हा रेल्वे मार्ग असल्यानं त्याला धार्मिक दृष्ट्या महत्त्व आहे। शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाअंतर्गत समाविष्ट असलेल्या केवळा साठवण तलावाचं काम लवकरच सुरू होत आहे। देवेंद्रजींनी नांदेडमध्ये रस्ते बांधण्यासाठी एकूण 5343.86 कोटी रुपये मंजूर केले। नांदेडमध्ये नवीन सरकारी कृषी महाविद्यालयासाठी 146 कोटी 54 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे। समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड जालना रस्त्यासाठी जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे। यासाठी 24,702 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे। नांदेडमधील 4.89 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतोय। या लाभार्थी शेतकऱ्यांना 1238.91 कोटी रुपये वितरित करण्यात आले। नांदेड विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवेचा प्रारंभ झालाय। विमानतळावर नाईट लँडिंगची व्यवस्था झाली आहे। नांदेडहून आता बंगळुरू, दिल्ली, जालंधर अशी विमानसेवा सुरू झाली आहे। 2014 पर्यंत नांदेडमध्ये राष्ट्रीय महामार्गांची लांबी 258 किलोमीटर इतकीच होती। आता राष्ट्रीय महामार्गांची लांबी दुप्पट झाली आहे। नांदेड शहराचा आणि जिल्ह्याचा चेहरा बदलतोय। या बदलाचा प्रत्यक्ष साक्षीदार होण्याचा सन्मान मला मिळाला तो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारमुळे।